दिवसाच्या व रात्रीच्या कोणत्याही क्षणी मी ते आत घेते. म्हणजे प्रत्येक क्षणी मी वैश्विक शक्तीने मला जे काही दिलेलं आहे ते मी आत घेते. शक्य असेल त्या सर्व मार्गाने विश्व मला आधार देते आणि सहकार्य करते. मी प्रेममय, समृद्ध, समतोल अशा विश्वात आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ही भावना नेहमी आपल्या मनामध्ये पाहिजे. जीवनात काही वेळा असंही घडतं जेव्हा मला जीवनाकडून खूप काही मिळतं, पण मी परत देण्याच्या परिस्थितीत नसते. असंही काही वेळा घडतं, काही लोकांनी मला खूप मदत केली, पण त्याची परतफेड कशी करावी हे मला समजत नाही, किंवा परतफेडीचा कोणताही मार्ग दिसत नाही. परंतु नंतर मात्र मी तशाच प्रकारे इतरांना मदत करते. जीवनाचं चक्र असंच चालतं आणि असंच पूर्ण होतं. म्हणजे लेखिकेला इथं काय म्हणायचं आहे की कुणी तुम्हाला एखाद्याने जर मदत केली तर त्यालाच तुम्ही मदत केली पाहिजे असं नाही आहे. त्याऐवजी तुम्ही ज्या कुणाला खरी मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही ती मदत दिली तरीही ती त्यांच्यापर्यंत पोचते, तर त्याचं समाधान तुम्हाला मिळतं. तर लेखिका काय म्हणते शेवटी, मी शांतपणे, समाधानाने आणि आनंदाने जीवनातील विपुलता, समृद्धी, कृतज्ञता या सर्वांची आता इथे अनुभूती घेत आहे. आणि हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. मी शांतपणे, समाधानाने आणि आनंदाने जीवनातील विपुलता, समृद्धी, कृतज्ञता या सर्वांची आता इथे अनुभूती घेत आहे. म्हणजे या सर्वांचा मी अनुभव घेत आहे, कारण माझ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आहेत. चला तर हे होतं हृदयस्थ विचार. आता आपलं ध्यानतंत्र आहे. आजचं ध्यानतंत्र इमॅजिनेशनचं आहे. तर जे इथं सांगितलं गेलेलं आहे ते इमॅजिनेशन करायचं आहे. चला तर आजचं ध्यानतंत्र आहे प्रकाशवाट. हा मनव्यायाम किंवा एक्झरसाइज 2 व्यक्तींसाठी आहे. म्हणून एखादा मित्राला किंवा कुटुंबातील सदस्यांना यात सहभागी करून घ्या. कुणी असू शकतं मध्ये. तुमचे मित्र घ्या, तुमच्या कुटुंबातील बहीण भाऊ असतील, कुणी असतील, मुलं असतील, हजबंड असतील, कुणी. दोघं एकमेकांसमोर बसा. एकमेकांचे हात हातात घ्या आणि एकमेकांच्या डोळ्यात पहा. एक खोलवर दीर्घ श्वास घ्या आणि मनात काही भीती वगैरे असेल तर ती काढून टाका. आणखी एक खोलवर श्वास घ्या आणि तुमच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल काही मतं असतील, समज असतील तर त्यातून मुक्त व्हा. केवळ त्या व्यक्तीसोबत तुमचं असणं अनुभवा. तुम्ही आणि ती व्यक्ती सोबत आहात, फक्त एवढीच जाणीव असू दे. तुमच्या पार्टनरमध्ये तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब पाहत आहात. जे तुमच्यात आहे ते त्याच्यात आहे. म्हणजे जे समोर बसलेलं आपण, त्याचं प्रतिबिंब आपण आपल्यात पाहतोय आणि जे माझ्या आत आहे तेच त्याच्यात पण आहे. आपण सर्व एक आहोत, एकरूप आहोत. आपण सर्व तीच हवा आत घेतो आणि बाहेर टाकतो. याच हवेत श्वासोच्छ्वास करतो. आपण एकच पाणी पितो. या पृथ्वी तलावरचं अन्न आपण खातो. आपल्या इच्छा, गरजाही सारख्याच आहेत. आपल्याला सर्वांनाच निरोगी राहायचं असतं, स्वस्थ हवं असतं, स्वास्थ्य हवं असतं. आपल्याला सर्वांनाच प्रेम हवं असतं आणि प्रेम करायचं असतं. आपल्याला सर्वांनाच आरामात, सुखसोयी उपभोगत आणि शांत समाधानी राहायचं असतं. आणि आपण आपल्या सगळ्यांनाच प्रगती करायची असते. यश, वैभव, समृद्धी हवी असते.
आपल्याला सर्वांनाच एका परिपूर्ण संपूर्ण जीवनाची आस असते. तुमच्या पार्टनरकडे अत्यंत प्रेमाने पहा आणि हेच प्रेम घेण्यासाठीही तयार असा. जाणीव असू द्या की तुम्ही अगदी सुरक्षित आहात. तुमच्या पार्टनरच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी स्वयंसूचना म्हणा, नातेसंबंधासाठीही स्वयंसूचना म्हणा. तुमचा जीवनसाथी हा प्रेम करणाऱ्या लोकांच्या सोबतीत आहे. समृद्धी, वैभव याबाबत स्वयंसूचना म्हणा. तुमचा जीवनसाथी सुखासमाधानाचं आयुष्य जगू शकेल. तुमच्या जीवनसाथीला आराम आणि सुरक्षितता मिळावी याबाबत स्वयंसूचना म्हणा. जे जे तुम्ही देता ते अनेक पटीने तुमच्याकडे परत येतं हे लक्षात घेऊन तुमच्या पार्टनरसाठी जे जे चांगलं देता येईल त्याची स्वयंसूचना म्हणा. ती, तो आणि तुम्ही याला पात्र आहात, योग्य आहात, लायक आहात, अशी जाणीव होऊ द्या की तुमच्या मनमीत हे सर्व स्वीकारायला तयार आहे आणि हे असंच असतं आणि असंच घडतं. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू.